मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या राजकोट किल्ल्यावर काही महिन्यापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला गेलेला होता। मात्र काल दुपारी हा पुतळा जो आहे तो पडलेला आहे आणि त्यामुळे एकूणच खळबळ आहे ती उडाल्याचं पाहायला मिळते। मालवणमधील जो सिंधुदुर्ग किल्ला आहे त्या किल्ल्याच्या बाजूलाच हा राजकोट किल्ला आहे आणि याच राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभारलेल्या पुतळ्याचं उद्घाटन देखील झालेलं होतं। मात्र काही महिन्यातच हा पुतळा जो आहे तो कोसळल्याचं पाहायला मिळतंय। हा पुतळा कोसळल्यानंतरची दृश्य आपण बघू शकतो। काल दुपारी ही सगळी घटना घडल्यानंतर हे सगळे पुतळ्याचा जो काही भाग पडलेला होता तो एकत्रित करून अशा पद्धतीने बांधून ठेवलेला आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर या सगळ्या किल्ल्याच्या आजूबाजूला जी काही तटबंदी बांधली गेलेली होती पुतळ्याच्या आजूबाजूला ती देखील कोसळलेली आहे आणि त्यामुळे याची भीषणता आपल्याला लक्षात येऊ शकते की कशा पद्धतीने ही सगळी दुर्घटना आहे ती घडलेली आहे। खरं तर या सगळ्या संदर्भात आता सार्वजनिक बांधकाम विभागानं नौदलाकडे बोट आहे ते केलेलं आहे। या सगळ्या पुतळ्याच्या दुरावस्थेबद्दल नौदलाला सांगितलं गेलेलं होतं, कल्पना दिली गेली होती, पत्रव्यवहार केला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं अशा पद्धतीचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केला जातोय। आज नौदलाचे काही अधिकारी या ठिकाणी येऊन पाहणी देखील करण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते। मंत्री दीपक केसरकर देखील या ठिकाणी येणार आहेत, ते देखील या सगळ्या परिस्थितीची पाहणी करतील आणि माध्यमांशी संवाद देखील साधतील। दुसरीकडे जर आपण बघितलं तर या सगळ्या प्रकारावरून जे राज्यामध्ये राजकारण देखील तापल्याचं पाहायला मिळतंय। महाविकास आघाडीकडून या सगळ्या प्रकारावर सत्ताधाऱ्यांवर जोरदार अशा पद्धतीची टीका आहे ती होताना पाहायला मिळते। काल दुपारनंतर आंदोलनं देखील काही ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यातच आता काँग्रेस नेते सतेज पाटील देखील या ठिकाणी आज येणार आहेत आणि या सगळ्या परिस्थितीची पाहणी देखील ते करणार आहेत। आणि एकूणच आपण बघतोय की अवघ्या काही महिन्यातच हा सगळा पुतळा कोसळल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जाते। समुद्राच्या किनाऱ्यावर हा सगळा पुतळा बांधत असताना इथल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला गेला नाही का, असा देखील एक प्रश्न आता या निमित्तानं उभा राहिलेला आहे। या सगळ्या प्रकरणी संबंधित ठेकेदार असतील किंवा इतर यंत्रणेतील जे काही जबाबदार कर्मचारी अधिकारी असतील त्यांच्यावर आता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि पुढची कारवाई जी आहे ती सुरू करण्यात आली आहे। मात्र एकूणच आपण बघतोय की काही महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालेला हा सगळा पुतळा काही महिन्यात कोसळल्यामुळे आश्चर्य देखील व्यक्त केलं जाते। आहे सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।